So, good morning again. अकाउंट्सचे बुक कीपिंग बद्दल आपण काल लक्षात घेतलं होतं की काय काय असतं बुक कीपिंग मध्ये, अकाउंटन्सी म्हणजे काय. थोडंसं डिफरन्स बघून घेऊ पॉइंट वाईज. ऍक्च्युली मध्ये काय डिफरन्स आहे बुक कीपिंग आणि अकाउंटन्सी मध्ये. बुक आहे सगळ्यांचं, बुक सगळेजण आणा कारण प्रॉब्लेम करायला. सो रेकॉर्डिंग अँड क्लासिफाईंग द बिझनेस ट्रान्झॅक्शन. बुक कीपिंग म्हणजे काय, इट इज कन्सर्न्ड विथ म्हणजेच रिलेटेड विथ रेकॉर्डिंग अँड क्लासिफाईंग द बिझनेस ट्रान्झॅक्शन. बिझनेस मधले ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करणे, क्लासिफाय करणे. क्लासिफाय करणे म्हणजे काय, योग्य जागी योग्य ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करणे, व्यवस्थित क्लासिफाय करणे. अकाउंटन्सी कसं आहे, क्लासिफाय करणं, समराईज करणं, अनालाइज करणं, इंटरप्रेट करणं, हे सगळं अकाउंटन्सी मध्ये. म्हणजे अकाउंटन्सी हा मोठा कॉन्सेप्ट आहे. अकाउंटन्सी मध्ये जास्त गोष्टी येतात. लास्ट पॉइंट, समराईज करणं. समराईज करणं म्हणजे काय, आता थिअरॉटिकल आहे यार. एक स्टोरी प्रिपेअर केली आहे, एखादा क्वेश्चन असते तो स्टोरी असते त्या बिझनेसचा. मिस्टर राम स्टार्टेड द बिझनेस, है ना, he contributed that kind of money, है ना, then he purchased the goods worth of rupees, he sold the goods on credit basis, he purchased goods on credit basis, he received cash, then some of the money is bad debts. अशा भरपूर काही गोष्टींचं नरेशन असतं, स्टोरी असते. आपण काय करतो, त्याला आकड्यामध्ये लिहितो, नंबर्स मध्ये लिहितो, समराईज करतो. अगदी एक अकाउंट बघितलं की कळतं आपल्याला काय घटना घडली असेल, है ना. सो समराईज करणं. समराईज करणं म्हणजे संक्षेप करणं. त्याला अनालाइज करणं. अनालाइज करतो का नाही आपण, विचार करतो, बघतो, अंडरस्टँड करतो काय झालं असेल त्या बिझनेसमध्ये. त्याच्यानंतर इंटरप्रेट करणं, समजून सुद्धा सांगू शकतो. तुम्हाला एखादा अकाउंट दिला, कॉमर्सच्या विद्यार्थ्याला अकाउंट, ट्रेडिंग अकाउंट पेड दिला आणि बॅलन्स शीट दाखवला, म्हणजे फायनल अकाउंट दाखवला, तर तुम्हाला सांगितलं की सांगा बिझनेस मध्ये काय घडलं असेल. ओपनिंग स्टॉक बघून तुम्ही काय म्हणू शकता, सर हा बिझनेस आधीपासूनचा आहे आणि ह्याच्यावरून हे लक्षात येतं की त्याचा मागच्या वर्षी न विकलेला स्टॉक म्हणजे मागच्या वर्षीचा क्लोजिंग स्टॉक आजचा ओपनिंग स्टॉक आहे, म्हणून सर हा बिझनेस ओल्ड आहे, मागच्या काळाचा. क्लोजिंग स्टॉक बघून काय म्हणतात, सर ह्या बिझनेस मध्ये एवढा स्टॉक राहिला आहे, विकलाच गेला नाही. परचेस बघून काय म्हणतात, सर या बिझनेस मध्ये एवढं गुड्स परचेस केलेले. कॅश बघून काय म्हणतात, सर ह्याने काही गुड्स विकलं होतं, त्याचे पैसे त्याला भेटले, है ना. फर्निचर, मशिनरी बघून सर ह्याच्याकडे एवढ्या रुपयाची मशिनरी, एवढ्या रुपयाचं फर्निचर आहे. बॅलन्स शीट बघून तुम्ही म्हणतात की सर ह्याच्या शेअर म्हणजे ह्याने एवढा कॅपिटल लावला बिझनेस मध्ये, एवढे पैसे लोन म्हणून घेतले. लायबिलिटी साईडला बघितलं पाहिजे ना, स्टोरी आहे, डोक्यात फिरतं. तुम्हाला आपण बघून कळतं की काय घडलं असेल बिझनेसमध्ये, कळायला पाहिजे ना, बरोबर आहे. तर इंटरप्रेट करता येतं. काय इंटरप्रेट करतो आपण, फिनान्शियल डेटा, आर्थिक व्यवहार, आर्थिक माहितीचं इंटरप्रिटेशन करतो. त्याच्यानंतर स्टेज, बुक किपिंग हा प्रायमरी स्टेजला केला जातो, है ना, आणि अकाउंटन्सी हा पुढच्या स्टेजचा पार्ट. आधी बुक किपिंग करावी लागेल, आधी रेकॉर्ड करावं लागेल ट्रान्झॅक्शन. रेकॉर्डच केलं नाही, रेकॉर्ड करायचं जमलंच नाही, तिथं चुकला तर अकाउंटन्सी करता येते का, नाही. अकाउंटन्सी हा सेकंडरी स्टेज आहे, बुक किपिंग हा प्रायमरी, प्रथम सुरुवातीला बुक किपिंग केला जातो आणि त्यानंतर अकाउंटन्सी. ऑब्जेक्टिव्ह of bookkeeping is to keep records for all the financial transactions in a proper and systematic manner. Objective एम का करतो बुक कीपिंग, की सगळे ट्रान्झॅक्शन सिस्टमॅटिक पद्धतीने रेकॉर्ड केले जावे, है ना. त्याच्यानंतर अकाउंटन्सी काय करतो आपण, कम्युनिकेट द इन्फॉर्मेशन. ओनरला माहिती करून घ्यायचंय माझा बिझनेस कसा आहे. अकाउंटन्सी केल्यावर कळतं त्याला बिझनेस प्रॉफिट मध्ये का लॉस मध्ये. गव्हर्नमेंटला बघायचंय की हा बिझनेसमॅन किती कमवतोय आणि टॅक्स किती भरतोय. अकाउंटन्सी केल्यानंतर गव्हर्नमेंटला कळतं. चार्टर्ड अकाउंटंटला बघायचंय बिझनेसमध्ये किती फायदा आहे किती नुकसान आहे, काय काय ट्रान्झॅक्शन बरोबर रेकॉर्ड केलेले आहेत का, काय काय ट्रान्झॅक्शन झालेले आहेत. म्हणजे अकाउंटन्सी कम्युनिकेशनचा पार्ट आहे. कम्युनिकेट करणं म्हणजे काय,
एक्सचेंजिंग ऑफ थॉट्स अँड आयडियाज. विचारांची देवाणघेवाण म्हणजे कम्युनिकेशन है ना. तर फायनान्शियल गोष्टी कन्सर्न्ड पर्सनला, रिलेटेड पर्सनला कम्युनिकेट करण्यासाठी तुम्हाला अकाउंटन्सी लागते है ना. त्याच्यानंतर रिस्पॉन्सिबिलिटी. ज्युनियर स्टाफ जे असतात ना, क्लरिकल स्टाफ जे म्हणतो आपण, ते क्लरिकल स्टाफ काय करतात, बुक किपिंग करतात. एक्सपर्ट्स लोक काय करतात, सिनियर स्टाफ एक्सपर्ट लोक अकाउंटन्सी करतात. ते चेक करतात, ते सिस्टमॅटिक बघतात, समराईज करतात. क्लरिकल स्टाफ काय करतात, क्लर्क काय करतात, फक्त जी माहिती जिथे लिहायची तिथे लिहून ठेवतो. बुक किपिंग व्यवस्थित नोंद करणं, त्याला तेवढं नॉलेज नाहीये. पण अकाउंटन्सीवाला थोडासा सिनियर स्टाफ आहे, त्याला थोडंसं नॉलेज जास्त लागतं अकाउंटन्सी करायला. समजेल, कळाले ना. असं गंभीर चेहरे केलं. बुक किपिंग बेसिकली रिझल्ट्स इन जर्नल एंट्री. बुक किपिंग कुठे केलं जातं, सहसा जर्नल एंट्रीज ज्याला म्हणतो आपण, आणि लेजर अकाउंट्स तिथं मेन्शन केलं जातं. आणि अकाउंटन्सी कुठे केली जाते, त्या लेजरची पोस्टिंग आपण करतो ना बुक्स ऑफ अकाउंट मध्ये, P&L असेल, ट्रेडिंग अकाउंट असेल, बॅलन्स शीट असेल, तिथं तुम्हाला अकाउंटन्सीची गरज पडते. योग्य जागी योग्य ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करण्यासाठी नॉलेज लागतं आणि त्यामुळे अकाउंटन्सी लागतं. पिरियड. बुक किपिंग ही डेली केली जाते, रोज. कारण की आजचं ट्रान्झॅक्शन आज नाही रेकॉर्ड केलं, उद्या विसरून गेलात तर है ना. दुसरी गोष्ट, ट्रान्झॅक्शन झाले तर रेकॉर्ड करणं हे तुमची जबाबदारी आहे. आणि तिसरी गोष्ट, जर ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करू शकला नाही, बुक किपिंग करू शकला नाही, तर अकाउंटिंग कसं करतात. कारण की अकाउंटिंग तर पूर्ण वर्षभर चालते, कंटिन्युअस चालते वर्षभर. आणि वर्षाच्या अखेरीस कळतं ऍक्च्युअली मध्ये बिझनेसमध्ये काय होतं है ना. आपला फायनान्शियल इयर कोणता आहे, आपण कधीपासून अकाउंट रेकॉर्ड करतो, 1 एप्रिल पासून 31 मार्च पर्यंत हा फायनान्शियल इयर आहे. अनालिसिस. बुक किपिंग साठी अनालिसिसची गरज नाही. अनालिसिस करतो ना, चेक करतो ना आपण, सूक्ष्म निरीक्षण, बुक किपिंगला गरज नाही, कारण तिथे रेकॉर्डिंग. अकाउंटन्सीला गरज आहे, तिथं अनालिसिस करावं लागतं. प्रॉपर जागी प्रॉपर एंट्री झाली आहे का, आणि कसं कळणार प्रॉपर जागी प्रॉपर एंट्री झाली आहे का, कुठं बेस आहे त्याचा. मी तुम्हाला काल अकाउंटिंग स्टँडर्ड सांगितलं. अकाउंटिंग स्टँडर्ड मध्ये लिहिलेले की कोणती एंट्री कुठं करायची, त्याचे ऍस्पेक्ट कसे आहेत, त्याचे एंट्रीज कसे आहेत, त्याचे इफेक्ट कसे आहेत. ज्याला अकाउंटिंग स्टँडर्ड कळतात त्याला अकाउंट्सच्या एंट्री कुठं करायचे, का करायचे, त्याचा उत्तर कळतं. अकाउंटिंग स्टँडर्ड मध्ये लिहिलेले. कोण लिहिलं अकाउंटिंग स्टँडर्ड, कोणी बनवलं, इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट. चार्टर्ड अकाउंटंटची जी इन्स्टिट्यूट आहे त्यांनी बनवलं. त्यांनीच का बनवलं, त्यांना कोण सांगितलं बनवायला, तर ती कायद्या अंतर्गत पास झालेली एक स्पेशल बॉडी आहे, जिला कायद्याने समर्थन दिलेलं आहे. स्टॅट्युटरी ऍक्ट पास करून तिला राईट्स म्हणजे हक्क दिलेले हे बनवण्यासाठी नियम, आणि ते अकाउंटिंग स्टँडर्ड बनवतात. आणि त्याच्या हिशोबानं एखाद्या अकाउंटंटला, एखाद्या चार्टर्ड अकाउंटंटला, एखाद्या फायनान्शियल एक्सपर्टला कळतं की ती एंट्री कशी करायची, त्याचे इफेक्ट कसे करायचे. कळायले, लक्षात येतोय शेवटपर्यंत. डिसिजन मेकिंग. मॅनेजमेंट कॅन नॉट टेक डिसिजन बेस्ड ऑन द प्रोव्हाइडेड बुक किपिंग. आता मॅनेजमेंटला बुक किपिंग करून डिसिजन घेता येते का, तिथं फक्त नोंद झाली, प्रॉपर नोंद झाली आहे का. अकाउंटिंग बघून, प्रॉफिट अँड लॉस बघून, अरे प्रॉफिट मध्ये बिझनेस आहे, अरे आपल्याकडे एवढा कॅपिटल आहे, अरे आपण एवढं लोनमधून पैसा घेतलाय, आपल्याकडे एवढे फर्निचर आहेत, एवढे मशिनरीज आहेत, त्याची लाईफ एवढी आहे, त्याचा डिप्रिसिएशन एवढा झालाय, आपण एवढं गुड्स परचेस केले, आपल्याकडे ओपनिंग स्टॉक एवढा आहे, आपल्याकडे क्लोजिंग स्टॉक एवढा आहे है ना, आपण एवढी सॅलरी दिली आहे, एवढा इन्कम यायचा आहे, एवढा सप्लायरला पैसा आपण द्यायचा आहे, देणं घेणं येणं, पैशाचा व्यवहार सगळं काही आपल्याला अकाउंटिंग बघून कळतं, बुक किपिंग वरून कळत नाही. कारण बुक किपिंग मध्ये फक्त नोंद करत जातो, सिस्टमॅटिक नोंद करतो, सिस्टमॅटिक करतो पण अकाउंटन्सीच्या स्वरूपात नाही करत, समराईज नाही करू शकत. आणि अकाउंटन्सीला बघून कळतं डिसिजन घेताना की काय करायचंय, कर्ज किती घेतलंय, कर्ज घ्यायची गरज आहे का, किती पेमेंट केली आहे, किती सॅलरी केली आहे, सॅलरीमध्ये किती खर्च होतोय, लाईट बिलचा खर्च किती येतोय, इन्कम किती होतोय, प्रॉफिटमध्ये बिझनेस का लॉसमध्ये बिझनेस, फर्निचर किती आहे, मशिनरीज किती आहे, सप्लायरला किती पैसे दिले, सप्लायरला किती पैसे द्यायचे,
डेटार्स कडून किती पैसे यायचे, डेटार्सला किती पैसे दिले, ह्या सगळ्या घटना तुम्हाला कधी कळतील? अकाउंटन्सी बघितलं. कळतंय? कळायले? जाते डोक्यामध्ये सगळ्यांना. स्किल रिक्वायर्ड. बघा, बुक किपिंगला स्किल थोडीशी लागते. त्याला एकदा कळालं ना कसं रेकॉर्ड करायचं आहे, क्लर्कचा तो एक काय म्हणतो आपण त्याला डिसएडव्हान्टेज आहे. क्लर्कला जास्त डोकं लावायची गरज नाही. त्याला एकदा कळालं ना ही एंट्री इथे त्यानं तिथंच रेकॉर्ड करत जाते. त्याला फक्त कळावं कसं रेकॉर्ड करायचं आहे. नंतर रेग्युलर ट्रान्झॅक्शन तसेच होतं. अकाउंटन्सीला तसं नाही. तिथं थोडासा अनालिटिकल स्किल लागतो, थोडासा डोक्याचा विचार करावा लागतो. आपल्याला काय झालंय, ऍडजस्टमेंट दिल्या की तेवढ्या ऍडजस्टमेंट बरोबर येतात. परीक्षेमध्ये एखादा ऍडजस्टमेंट नवीन आला, आउट ऑफ सिलेबस म्हणतो. चार्टर्ड अकाउंटंट म्हणू शकतो का अरे आउट ऑफ सिलेबस आहे, अरे आता चार्टर्ड अकाउंटंटचं काम संपलं का? जेव्हा चार्टर्ड अकाउंटंट परीक्षा पास झाला असेल, सीए झाला असेल, त्यावेळेस तर व्हॅट होतं. आज तर जीएसटी आहे, मग चार्टर्ड अकाउंटंट म्हणतो का आउट ऑफ सिलेबस म्हणून? नाही म्हणू शकत. तो म्हणतो का आता आमचं काहीच काम राहिलं नाही, कारण की आम्ही तर सीए होताना व्हॅट शिकत होतो, आता तर जीएसटी आहे. नाही म्हणत. तू अपडेट करतो स्वतःला. तर अकाउंटन्सी करताना अपडेट लागतं, अनालिटिकल स्किल लागते, वैचारिक जे स्किल आहे त्या स्किल लागतात. बुक किपिंगला नाही आहे, एक सिस्टमला चालतो. तो एकदा कळालं त्याला हे रेकॉर्डिंग कशी करायची, बरोबर ते नोंद करत जातो. क्लर्क, ऑफिसचा क्लर्क तिथं स्वतःचं डोकं नाही लावत, ते फक्त सिस्टमला फॉलो करतो. है ना? समजा की नाही समजा? आता बेसिक्स बघू अकाउंटिंगचे. बघा, अकाउंटिंग स्टँडर्ड मध्ये सांगितलेले हे बेसिक्स. अकाउंटिंग स्टँडर्ड 1 डिस्क्लोजर ऑफ अकाउंटिंग पॉलिसी, ह्याच्यामध्ये हे नोंद केलेली आहे की ट्रान्झॅक्शन कसे रेकॉर्ड करावे. आपण ट्रान्झॅक्शन कसे रेकॉर्ड करतो, कॅश बेसिसवर का ॲक्रुअल बेसिसवर? तर ॲक्रुअल बेसिस, त्याच मर्कंटाईल बेसिस सुद्धा म्हणतात. दोन प्रकारचे बेसिस असतात. दोन प्रकारचे बेसिस असतात, कॅश बेसिस आणि ॲक्रुअल बेसिस. आता कॅश बेसिस काय असतं ते सांगतो. तुम्ही तिथं न बघता सुद्धा तुमच्या डोक्यामध्ये फिक्स करा. तुम्ही फक्त लक्ष द्या माझ्याकडे, तुम्हाला बरोबर कन्सेप्ट क्लिअर होत जातं. कॅश बेसिस म्हणजे काय? ट्रान्झॅक्शन झालंय, आता काय झालं? तुझं नाव काय? अमर. मिस्टर अमर कडून मी गुड्स घेतले. अमन. ओके, अमन. मिस्टर अमन कडून मी सॅनिटायझर विकत घेतलं. बिझनेसमॅन. त्याला म्हणलं अरे अमन, सॅनिटायझर कितीला देतो रे? तो म्हणाला की सर 50 रुपयाला. हे बघ 50 रुपये जे सॅनिटायझर. माझ्याकडून कॅश गेला, त्याला इमिडिएट कॅश भेटला, त्याने रेकॉर्ड करणार. ह्याला म्हणतात कॅश बेसिस. लगेच कॅश भेटला. ॲक्रुअल बेसिस म्हणजे काय? पैसे घ्यायचे पण आले. मी म्हणलं अरे मी तुझा सर आहे, सध्या गरिबी चालू, 50 रुपये नाहीत माझ्याकडे. तू एक काम कर, मला आता सॅनिटायझरची बॉटल दे, मी तुला पैसे देतो. काय म्हणले? पैसे देतो. दिले का? नाही दिला. पंड्या सरवर भरोसा आहे त्याला, आहे ना रे? थोडा भरोसा ठेवा आमच्या, देतो आम्ही पैसे. तर आता मी अमनला सांगितले की अमन माझ्याकडे आता पैसे नाहीये, पण मला गुड्स हवाय. होतं ना असं बिझनेस ट्रान्झॅक्शन, छोट्या छोट्या दुकानात केलेले असतं. उधार मांग के शर्मिंदा मत कीजिए, असा हा जुगावर पट्टी लावली. मोठे व्यवहार तसे नसतात. मोठे व्यवहार उधारीवर चालतात, क्रेडिटवर चालतात. मग अमनकडून मी सॅनिटायझरची बॉटल घेतली, पैसे दिले नाहीत. अमनने रेकॉर्ड करावा ट्रान्झॅक्शन, त्याच्या बुक्स मध्ये लिहावं का? मग उद्या अमन मला भांडायला 3 महिन्यानंतर, भांड्याचं तुम्ही 50 रुपये देतो म्हणलं. आता तर तुमची कमाई चांगली दिसायली, नवीन घडी घेतली, शूज आहेत पायामध्ये, आणि तुम्ही माझे 50 रुपये देत नाहीत. म्हणलं अरे अमन, कधी घेतलं तुझ्याकडून सॅनिटायझर? कशाचे 50 रुपये? पंड्या सर जर असं करू शकतात तर लोक तर कसे?
है ना, भरोसा उठून जाईल त्याचा. मी म्हणलं अरे मग मी जर तुझ्याकडून सॅनिटायझर घेतलंय तर तू कुठं तरी नोंद केला असशी ना त्याची, दाखव कुठं नोंद केलं. तो म्हणला की सर मी फक्त कॅश बेसिसवर नोंद करतो, तुम्ही पैसे देतो म्हणला, दिला नाही, नोंदच केली. कायदा सपोर्ट करतो का? कोर्टात जिंकतो का? मग अमनने रेकॉर्ड करायला पाहिजे होतं का नाही पाहिजे होतं का नाही पाहिजे? कॅश बेसिसवर रेकॉर्ड करायची गरज नव्हती, पण आता अॅक्रुअल बेसिसवर करायची गरज आहे. कॅश याला पैसे दिले, संपला व्यवहारच क्लिअर झाला ना. काउंटरवर करतो ना आपण हॉटेलच्या काउंटरवर. इथं काय झालं प्रॉब्लेम? अॅक्रुअल बेसिसवर अॅक्रुअल पैसे द्यायचे, दिले नाही, किंवा पैसे यायचे, आले नाही. अमनला मी म्हणलं अरे अमन आता मागचा व्यवहार संपला, तुझं नाव काय रे? ध्रुव, मिस्टर ध्रुव. आता मी पण एक बिझनेसमॅन आहे ना. मिस्टर ध्रुव, माझी पेन मॅन्युफॅक्चरिंगची कंपनी आहे, तू माझ्याकडून पेन घे. तुम्हाला म्हणण्याचं किती रुपयाला? म्हणजे 10 रुपयाची एक पेन. तुम्हाला सर 10 पेन द्या. किती पेन द्या? 10. म्हणजे किती रुपये? नक्की ना? 100 रुपये. मी म्हणलं अरे ध्रुव 100 रुपयाची पेन घे, म्हणजे 10 पेन घे. तुम्हाला पंड्या सर तुमची गरीबी चालत, माझी पण चालत. 100 रुपये देतो आता, नंतर. मी म्हणलं ठीक आहे तू नंतर दे, मला बिझनेस करायचा आहे तर आता उधारीवर थोडा व्यवहार चालू ठेवावा लागेल, नाहीतर काय होऊन जाईल, मार्केटमध्ये कॉम्पिटिशन भरपूर आहे. लोक 4-4, 5-5 महिन्याची सुद्धा उधारी देतात की नाही रे. मग मी म्हणलं मिस्टर ध्रुव एक काम कर, ह्या पेन घे आणि मला कधी पैसे देतो सांग. म्हणजे 2 महिन्यात तुमचे पैसे देतो. मी त्याला पेन दिल्या, 100 रुपये यायचे, आले का? नाही. मग मी रेकॉर्ड करावं की नाही करावे? अकाउंट जमू लागले तुम्हाला? सिंपल आहे. पैसे यायचे, आलेत का? तरी पण रेकॉर्ड करतात ना अॅक्रुअल बेसिस. मग कोणत्या बेसवर तुम्ही रेकॉर्ड केले ह्याला म्हणतात अॅक्रुअल बेस. समजा की नाही समजा रे? अकाउंट अवघड आहे का रे? बिलकुल अवघड नाही. ठीक आहे. मग कॅश बेसिसवर कोणते बिझनेसमॅन ट्रान्झॅक्शन करतात आणि अॅक्रुअल बेसिसवर कोणते करतात? सहसा सगळे बिझनेसमॅन अॅक्रुअल बेसिसवर करतात, कारण की उधारीवरच व्यवहार चालतात. ते छोटे छोटे दुकानदार म्हणतात कृपया उधार मागतो शर्मिंदा मत कीजिए, पण मोठे व्यवहार तर क्रेडिटवरच चालतात. बिझनेस सायकल्स तसाच असतो. कॅश बेसिसवर करायची गरज आहे का हो? कॅश बेसिसवर बिझनेसमॅन व्यवहार करत नाही सहसा, पण प्रोफेशनल लोक करतात. डॉक्टरची कमालीची प्रोफेशन आहे. ते आपल्याला रिसिप्ट देत नाही, किती झाले डॉक्टर साहेब, 200 रुपये दिलं. लॉयर तुझ्याकडून 5,000 घेणार तुझ्या कामाचे, तुझ्याच मित्राकडून 7,000 घेणार त्याच कामाचे, कोणाकडून 10 घेणार त्याच कामाचे. फिक्स रेट आहे का? कृपया बार्गेनिंग करून असं लिहिलेलं असतं का कोणत्या लॉयरच्या ऑफिसमध्ये? डॉक्टर म्हणतं का कृपया पैसे दिल्याशिवाय येऊ नये? त्यांना पैसे दिल्याशिवाय येऊच देत नाही, त्यांना बाहेरच पैसे घेते, रिसिप्ट तर देत नाही. देत आहे का कधी? लॉयर झाला, डॉक्टर झाला, चार्टर्ड अकाउंटंट, CA, जेवढे प्रोफेशनल लोक आहेत ना हे फीस तर घेतात पण रिसिप्ट देत नाही, आणि उधारीवर तर व्यवहार करत कॅश बेसिसवर करतात. मग ह्यांना रेकॉर्डिंग करावी लागेल, नाही तर कळणारच नाही सरकारला हे किती कमवायले. मग ते रेकॉर्डिंग करतात कॅश बेसिसवर. सहसा सगळे बिझनेसमॅन रेकॉर्डिंग करतात अॅक्रुअल बेसिसवर. कोणत्या बेसिसवर? अॅक्रुअल बेसिस. मग मिक्स कोणी करतं का? थोडंसं कॅश बेसिसवर, थोडं अॅक्रुअल बेसिसवर? तर नाही. आपल्या इंडियामध्ये दोघांचा हायब्रिड जे आहे ना, हायब्रिड पार्ट आहे बघा, मिक्स्ड और हायब्रिड. हायब्रिड म्हणजे दोघांचं कॉम्बिनेशन. काही ट्रान्झॅक्शन कॅश बेसिसवर, काही ट्रान्झॅक्शन अॅक्रुअल बेसिसवर. मिक्स नाहीच करता येत आपल्या देशामध्ये, त्याला
ICAI इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट त्याला परवानगी देत नाही. बघा, तुम्हाला वाटत असेल सर आपला तर अकाउंटिंगचा विषय डायरेक्ट प्रॉब्लेम घ्यायला पाहिजे. ज्याला थिअरी कळतं त्यालाच प्रॅक्टिकल कळतं. त्याला थिअरी कळत नाही, ज्याचं लक्ष माझ्याकडे नाहीये पण तो वर्गात आहे, पण लक्ष नाहीये, त्याला 100% अकाउंट कळणार नाही. पण ज्याला 100% कॉन्सन्ट्रेशन माझ्याकडे देतोय, ज्याच्या डोक्यामध्ये स्टोरी फिरतीये, ज्याचं लक्ष माझ्याकडे आहे त्याला अकाउंट कळणार. ज्याला बेसिक कळतो त्यालाच पुढचं पार्ट कळतो. तुम्ही फक्त लक्ष द्या 100%. आणि ज्याला बेसिक कळत नाही त्याला 12वी अवघड जाते, आणि ज्याला 12वी अवघड जाते त्याला बीकॉमच्या नंतरचं पण अकाउंट अवघड जातं. अकाउंट येत नाही असं पाठ नाही 12वीच्या विद्यार्थ्यांना किंवा पुढच्या विद्यार्थ्यांना. येतं, पण ती एंट्री तिथं काय येते, त्याचं कारण काय ते जमत नाही. ते फॉर्मॅट पाठ करतात किंवा प्रॉब्लेम एवढे घेतात, एवढे प्रॉब्लेम झालेले असतात की त्यांना पाठ होतं. लायबिलिटी साईडला हे आयटम्स, बॅलन्स शीटला हे आयटम, P&L ला हे आयटम्स. पण कारण कळायला पाहिजे. समजा की नाही समजायला? तर पहिला कन्सेप्ट होता कॅश बेसिसचा, दुसरा कन्सेप्ट होता ऍक्रुअल बेसिसचा. दोघांचं मिक्सचर म्हणजे मिक्स्ड बेसिस. मिक्स्ड बेसिसची परवानगी इंडियामध्ये नाही. अंडरलाईन करा. कुठं लिहायचे? शेवटची लाईन आहे बघा. द लॉ इन इंडिया मिक्स्ड मध्ये प्रोहिबिट्स करणे म्हणजे थांबवणे. मिस्टर अमन विंडो लावून काय प्रोहिबिट्स म्हणजे थांबवणे. आपल्या भारतामध्ये मिक्स्डच्या पॉइंट मध्ये बघा, पेज नंबर 5 दिसलं का? ठीक आहे. आता अकाउंटिंग इन्फॉर्मेशनचे काही वैशिष्ट्य बघूत आपण. कॅरेक्टरिस्टिक्स, ह्यालाच फीचर म्हणतात. फीचर, नेचर, कॅरेक्टरिस्टिक्स एकच असतात. आता सांगितलं मी है ना. बघू आला नाही ते शब्द कॅरेक्टरिस्टिक्स. तिकडे काय होता? फीचर. ठीक आहे. क्वालिटेटिव्ह कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अकाउंटिंग इन्फॉर्मेशन. क्वालिटेटिव्ह आणि क्वांटिटेटिव्ह. क्वांटिटेटिव्ह म्हणजे नंबर्स मध्ये, क्वालिटेटिव्ह म्हणजे शब्दामध्ये. कळालं का? तर क्वालिटेटिव्ह इन्फॉर्मेशन काय, त्याचं वैशिष्ट्य काय बघू. पहिला मुद्दा बघा, रिलायबिलिटी ऑफ अकाउंटिंग इन्फॉर्मेशन. अकाउंटिंग इन्फॉर्मेशन रिलायबल पाहिजे, तरच तुम्ही अकाउंटिंग बरोबर रेकॉर्ड करू शकता. रिलायबल म्हणजे काय? विश्वसनीयता, विश्वसनीय माहिती पाहिजे. जो व्यक्ती बुक किपिंग बनवतोय, जो व्यक्ती बुक किपिंग करतोय, जो व्यक्ती अकाउंट मध्ये ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करतोय, त्याने जर उद्या चुकीची रेकॉर्डिंग केली तर अकाउंटिंग चुकणारच आहे का नाही? आपण तर कोणाच्या भरोशावर करायलो? क्लर्कच्या भरोशावर करतोय अकाउंटिंग, है ना. एक अकाउंटंट काय करतं? क्लर्कने जी ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड केले त्याच्या भरोशावर अकाउंटिंग तयार करतं. पण क्लर्कच जर घोळ करत असेल, चुका करत असेल तर अकाउंटिंग चुकणार आहे का नाही चुकणार आहे? मग ह्याचा दोष कोणाला देणार आहे तुम्ही? कोणाला देणार? अवघड प्रश्न आहे का? नाही बोलायचं ठरवलंय का? गुरुवार ठेवलाय का न बोलायचं? हा, शुक्रवार शनिवार आहे. मला दिवस सांगा कोणत्या दिवशी बोलतो तुम्ही. यू शुड बी टॉकेटिव्ह. तुम्ही कम्युनिकेट करा, तुम्ही बोला. सायलेंट जर बसलात तर वर्गामध्ये मजा येणार नाही. चर्चा करा. मी प्रश्न विचारतो तर उत्तर द्या. देताल ना? नक्की ना? सांगा. मग कोण चुकणार? आपण चुकणार. त्याचा दोष कोणाला लागणार? आपल्याला नाही लागणार. बुक किपिंग जर करताना चुकलं असेल तर आपण काय करू शकतो? बुक किपिंग करायचं काम आपलं का? म्हणून आपण विश्वास ठेवून, रिलायबल सोर्स आहे, रिलायबल माहिती आहे हे लक्षात घेऊन अकाउंटिंग करत असतो. म्हणून बुक किपिंग वाल्यावर म्हणजे क्लर्कवर आपण लक्ष ठेवतो, विश्वास ठेवतो. हे पहिलं वैशिष्ट्य आहे अकाउंटिंगचं. अकाउंटिंग करताना अकाउंटंट, सिनियर स्टाफ माहिती जी समोर आहे ती रिलायबल आहे असं समजूनच अकाउंटिंग करतं. बिलच चुकीचे दाखवले बिझनेसमॅन, आपली काय चूक आहे? आपल्याला बिल दिसलं, ट्रान्झॅक्शन दाखवलं. समोरच्याने उधार 10,000 घेतले पण दाखवले 15,000 बुक किपिंग करताना. मी काय करू? है ना.
पण चेक करणं हे काम तुमचं आहे. एवढ्यावर नाही सुटत, एवढं सोपं नाहीये ते. पण सहसा माहिती जी भेटते ही रिलायबल इन्फॉर्मेशन भेटावी तर अकाउंटिंग प्रॉपर होतं. अकाउंटिंग प्रॉपर करण्यासाठी अकाउंटिंगचं एक वैशिष्ट्य काय आहे? अकाउंटिंग करताना, अकाउंटन्सी तयार करताना बुक किपिंग मधली माहिती रिलायबल असायला हवी. रिलायबल म्हणजे विश्वसनीय, खरी, ज्याच्यावर आपण विश्वास ठेवू शकतो, ज्याच्यावर आपण बिलीव्ह करू शकतो की बाबा ही इन्फॉर्मेशन जी दिली आहे ती करेक्ट आहे. समजा की नाही समजा? समजा. एक्झाम्पल, फॉर एक्झाम्पल दिलंय, बघू ते एक्झाम्पल काय म्हणतात. इन्फॉर्मेशन रिगार्डिंग प्लांट अँड मशिनरी मे बी लेस रिलायबल दॅन सर्टन इन्फॉर्मेशन अबाउट करंट ॲसेट बिकॉज डिफरन्सेस इन अनसर्टनिटी ऑफ रिलायझेशन. प्लांट अँड काय होऊ शकतं? अशा भरपूर गोष्टी आहेत मार्केटमध्ये. एका दुकानात त्याची किंमत वेगळी, दुसऱ्या दुकानात त्याची किंमत वेगळी, काल त्याची किंमत वेगळी, आज त्याची किंमत वेगळी. होतं ना? मशिनरीज, प्लांट्सच्या बाबतीत असं होतं. आपल्याच बाजूवाल्याने एक जागा घेतली आहे, त्याची किंमत वेगळी, त्याच्याच बाजूला आपली जागा आहे, त्याची किंमत वेगळी, काल वेगळी, आज वेगळी असू शकते. चेंज होतात. म्हणून कधी कधी असं असू शकतं की डिफरन्सेस येऊ शकतात अमाऊंट्स मध्ये. पण आपल्याला जी माहिती भेटली ती विश्वसनीय आहे, योग्य आहे असं बिलीव्ह करून आपण अकाउंटिंग तयार करतो. समजा की नाही समजा? सहसा करंट ॲसेट मध्ये तसं होत नाही. आपण बघणार करंट ॲसेट आणि फिक्स्ड ॲसेट मध्ये कोणते येतात. करंट ॲसेट म्हणजे कोणते माहिती आहे? करंट ॲसेट करतात, फिक्स्ड ॲसेट करतात. फिक्स्ड ॲसेट म्हणजे असे ॲसेट जे दीर्घकाळापर्यंत टिकणार आहेत. मशीन, कॉम्प्युटर, प्लांट, लँड, बिल्डिंग, है ना? समजा की समजा रे? प्लांट आणि मशीन मध्ये फरक कळतो तुम्हाला? नाही कळत? हे जे आहे ना हे स्टँड आहे मशीन, मोबाईल आहे मशीन, है ना? इथे प्रोडक्शन चालू केलेलं कशाचा? बुक बनवण्याचं, पेजेसचं. एक मशीन आहे, 2 मशीन आहे, 3 मशीन आहे, 4 मशीन आहे, सगळं मिळून झालं प्लांट. कलेक्टिव्ह नाव. तुम्हा सगळ्यांना कलेक्टिव्ह नाव काय आहे? स्टुडंट्स. तुम्हा सगळ्यांना कलेक्टिव्ह नाव काय आहे? गर्ल्स. तुमचं सगळ्यांचं कलेक्टिव्ह नाव काय आहे? बॉईज, है ना? तसं ह्या सगळ्या मशिनरीला कलेक्टिव्ह नाव काय दिलं आपण? जिथं काम चालतं त्याला म्हणतात प्लांट. प्लांटवर चाललोय मी, हे आमचं प्लांट आहे. तिथं वेगवेगळ्या प्रकारच्या मशिनरीज आहेत, वेगवेगळे प्रोसेस होतात. एक प्रोडक्ट तयार होण्यासाठी एक मशीन लागत नाही, अनेक मशीन लागतात, अनेक प्रोसिजर लागतात ना. एक कार मॅन्युफॅक्चरिंग करायचं तर टायर वेगळ्या जागी बनवतात, त्याचा बॉडी वेगळ्या जागी बनवतो, त्याचा फिनिशिंग वेगळ्या जागी होतो, त्याचा कलरिंग वेगळ्या जागी होतो, त्याचा ग्लास वेगळ्या जागी बनवतो, सीट कव्हर वेगळ्या जागी, आणि सगळे एकमेकांसोबत असेंबल केले जातात. त्या सगळ्या प्रोसिजरला, त्या सगळ्या मशिनरीला, सगळ्या डिपार्टमेंट्सला जिथं काम ऍक्च्युली चालू आहे त्याला म्हणतात प्लांट. आणि मशीन म्हणजे मशीन. समजा की नाही समजा? ओके. तर फिक्स्ड ॲसेट असे ॲसेट असतात जे अनंत काळापर्यंत टिकणार आहेत, जे दीर्घ काळापर्यंत टिकणार आहेत, त्यांना म्हणतात फिक्स्ड ॲसेट. करंट ॲसेट म्हणजे सध्या ॲसेट आहे. मी जेव्हा तुम्हाला प्रॉब्लेम घेईन तेव्हा तुम्हाला स्पष्टरित्या कळेल. ठीक आहे? करंट ॲसेट आणि फिक्स्ड ॲसेट काय असतात अगदी आपण बेसिक कॉन्सेप्ट क्लिअर करत जाऊ जेव्हा आपण प्रॉब्लेम घेऊ, काहीही सुटणार नाही आपण. ओके, समजायला? नंतर रिलिव्हन्स ऑफ द अकाउंटिंग इन्फॉर्मेशन. माहिती रिलिव्हंट असली पाहिजे. एक बिझनेस आहे, त्या बिझनेसचा अकाउंटिंग तुम्हाला रेकॉर्ड करायचं आहे, पण त्या बिझनेसमॅनचे अनेक बिझनेस आहेत. मिस्टर टाटा, मिस्टर अंबानी, त्यांची ऑइल रिफायनरी आहे, त्यांचा टेलिकम्युनिकेशन मध्ये बिझनेस आहे, त्यांचा रिटेल मध्ये बिझनेस आहे, है ना? टाटाचे सुद्धा मोटार्स आहे, टाटा मोटार्स, TCS आहे, आणि भरपूर कम्युनिकेशन आहे. टेलिकम्युनिकेशन मध्ये सुद्धा होते टाटा डोकोमो. तर एक बिझनेसमॅनचे वेगवेगळे बिझनेस असू शकतात, वेगवेगळ्या माहिती असू शकतात. आपण अकाउंटिंग तयार करताना ज्या बिझनेसची करतोय, ज्या पिरियडची करतोय, ज्या बिझनेस फॉर्मची करतोय त्याचीच माहिती आपल्याला घ्यायची आहे, जी आपल्याला रिलिव्हंट आहे. जी रिलिव्हंट नाही आपल्या बिझनेसची, जी रिलिव्हंट नाही त्या पिरियडची, त्याची माहिती घेऊन आपण काय करणार आहे? आणि ती जर रेकॉर्ड केली तर आपण चुकणार आहे का नाही चुकणार आहे?
चुकणार आहे का नाही चुकणार आहे? लास्ट बेंच चुकणार आहे का नाही चुकणार आहे? काय चुकणार आहे सांगा? चुकणार आहे तर काय चुकणार आहे? बोलो. रुमाल बांधला म्हणजे मला कळत नाही असं नाही. लक्षात येतं? समजा की नाही समजा? हा. सो रिलेव्हन्स अकाउंटिंग इन्फॉर्मेशन जी भेटतीये तुम्हाला, तुमच्या समोर जो रॉ डेटा दिलेला आहे ऍज अ अकाउंटंट, रॉ डेटा आहे ना तुमच्याकडे सगळं, एवढा मोठा डेटा दिलाय तुम्हाला. साहेब करा आता अकाउंटिंग बनवा, P&L बनवा, ट्रेडिंग अकाउंट बनवा, बॅलन्स शीट बनवा, सांगा आम्हाला किती प्रॉफिट झालं, सांगा आमची लायबिलिटी किती आहे, सांगा आमचे ऍसेट किती आहे, सांगा आम्ही किती देणे किती येणे किती आमच्याकडे लोकांची पेमेंट राहिली आहे, आम्ही किती जणांना पेमेंट द्यायची राहिली, सगळं काही सांगा, माहिती दिली आहे. पण आपण ऍज अ अकाउंटंट कोणती माहिती स्वीकारली पाहिजे, कोणती माहिती फक्त नोंद केली पाहिजे, जी रिलेव्हंट आहे, जी रिलेटेड आहे, जी गरजेची आहे. मागच्या वर्षीची माहिती दिली आहे, गरजेची आहे का? पण मागच्या वर्षी, आता एक सिंपल उदाहरण विचारतो, ते मिस्टर ध्रुवकडून ध्रुवला मी पेन दिला होता, तर म्हणलं सर मी तुम्हाला पुढच्या वर्षी पेमेंट देतो, दिलेत का? नाही. आता त्याचा जो ट्रान्झॅक्शनचा रेकॉर्डिंग आहे तो मागच्या वर्षी करायला हवा, तर मी केला होता, आज नोंद करायची गरज आहे का त्याची? गरज आहे. जोपर्यंत पैसे भेटत नाहीत तोपर्यंत लिहित राहावं लागेल, नाहीतर त्यावेळेसच्या बुक्स मध्ये जाऊन चेक करावं लागेल. पण आजची पोझिशन आपली, माझी तर 100 रुपयानं इन्कम कमी आहे ना आज. मला उद्या मिस्टर ध्रुव म्हणू शकतात सर कधी घेतले होते दाखवा. जोपर्यंत हिशोब क्लिअर होत नाही रेकॉर्डिंग होत राहील. म्हणजे ती इन्फॉर्मेशन रिलेटेड आहे का नाही आहे, म्हणजे ती मागच्या वर्षी जरी असली तरी हिशोब भेटलाय का? नाही. मी तुला पैसे द्यायचे होते ना 50 रुपये, लक्षात आहेत का? रेकॉर्ड करून ठेवा किती मला लक्षात आहे, कारण माझ्याकडे रेकॉर्ड केले, मी चांगला आहे ना तसा, कोणाच्या बुडवत नाही. मी जे 50 रुपये द्यायचे होते ते जर देत नसेल पुढच्या मी सांगितले 2 महिन्यातील, पण देत नाहीत लोक. मी म्हणलं की नाही रे, मधात लॉकडाऊन आला, इन्कम कमी झाली, देतो थोड्या दिवसानं, असं करत करत मार्च पण संपला. मग तू रेकॉर्ड करणार नाही का? करावं लागेल. म्हणजे आपण आपल्या सतत विवेक बुद्धीचा विचार करा आणि विचार करून बघा किती माहिती रिलेटेड आहे का नाही आहे, जी इन्फॉर्मेशन दिली ती रिलेटेड आहे का नाही आहे, आणि मग ती नोंद करा. समजा की नाही समजा?